अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर, जुने, लिंबळक आणि इसळक या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याचं थैमान पाहायला मिळतं आहे आणि या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळावी यासाठी ग्रामस्थांनी मोठा लढा दिलेला होता आणि या लढ्याला आता यश आलेलं आहे। या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आता या बिबट्याला ठार मारण्याचे जे आदेश देण्यात आलेले, समाधान झालंय का आणि काय नेमकं पुढची आपली भूमिका असणार आहे, मागणी असणार आहे? नाही, जो कालचं जो मागणीचं हे होतं त्याच्या बाबतीत समाधान झालं, पण त्या समाधानाचं प्रतिक्रिया काय येणार, पुढं काय होणार, त्याची काय आम्हाला आउटपुट काय देणार, हे झाल्यानंतर आमचं समाधान होईल। जोपर्यंत ते बिबट्या मारत नाही नरभक्षक तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही। हे पहिली पायरी आमची सक्सेस झाली। आता याच्यानंतर जर 31 डिसेंबर पर्यंत जी मुदत दिली तोपर्यंत आम्ही त्यांना इथून काय जाऊ देणार नाही, तर त्यांना ठेवणार आहेत आणि त्याच्यानंतर आमचं समाधान होईल। पण ज्या वेळेस ते पकडते मारते त्यावेळेस आम्हाला त्या मुलीला काहीतरी न्याय भेटला हे असं आम्ही समजू। साधारणतः वन विभागाच्या किती टीम इथं आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं काम चालतंय? साधारण इथं त्यांच्या सध्या तरी 4 टीम आहेत। पुण्याचे आहेत, नाशिकचे आहेत, दौंडचे, असे 4 टीम आहेत आणि नगरचे। त्याचे जसं कॉल येईन तसं ते पेट्रोलिंग करीत राहतात। पिंजरा लावणे, भक्ष्य ठेवणे, ड्रोन कॅमेरे फिरवणे, जसं काही हे होईल तसं आमचे पण गावकरी त्यांना सहकार्य करतात। त्यांचं पण सहकार्य सध्या पेट्रोलिंग वेळ येतं चालू आहे, पण थोडं काहीतरी तांत्रिक अडचणी येतात त्याच्यामुळे थोडं लेट होते, बाकी काही नाही। मग 31 तारखेपर्यंतच मुदत दिलेली आहे, त्यामध्ये हे होईल असं वाटतं? आता 31 तारखेपर्यंत मुदत दिली शासनाने, पण 31 तारखेपर्यंत ते शोधला गेला पाहिजेत किंवा मारला गेला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी राहील। आणि काल आम्ही आंदोलन केल्यामुळे आज आम्हाला सकाळी GR भेटला, शूटची ऑर्डर दिली म्हणून, पण आतापर्यंत काय ते शूटर आले नाही तिथे। आता शूटर किती येतात किंवा कसे येतात, त्यांचं पुढलं काय नियोजन राहील हे सगळं आल्यानंतर ठरेल। एकंदरीत जर बघितलं तर आता या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये वन विभागाचे जे शूटर आहेत तर ते या ठिकाणी पोहोचतील आणि पुढची कारवाई करतील। मात्र जोपर्यंत या बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, ABP माझा, खारेकर, जुने, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।